शिवामुठीची सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या, 1 नाआवडती. आवडत्या सुनाचा तो चांगला प्रतिपाळ करी. नाआवडतीस जेवायला उष्टे, नेसायला जाडे, वरटे, राहायलाच गुराख्याचे बेडे दिले. गुराख्याचे काम दिले. पुढे श्रावणमास आला. पहिल्या सोमवाराला नाआवडती राणी रानात गेली. नागकन्या देवकन्या हिची भेट झाली. बाई बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाचो. यानं काय होतं? भरतराची भक्ती होती. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मूलबाळ होतं. नाआवडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होती. त्याने तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्याच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नाआवडती म्हणाली, काय ग बायाने वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. काय ग बायांनो? त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावे, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावाने पूजा करावी, हळदी कुंकू घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठी सर द्या, सास ससर दिरवास नंदा भरतरास, नाआवडती आहेस आणि भरतरास, नाआवडती आहेस ताळावरती मला कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे माष्टे खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावे आणि मुकाट्याने जेवण करावा. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ. जास्त मोठा व्हिडिओ करत नाही माझ्या बहिणी भावांनो. बस एवढाच. आता पुढची कहाणी मी स्वतः वाचीन. इथेच आपण थांबूया. तुम्हाला सगळ्यांना विनंती, माझी कहाणी ऐका. सगळ्यांना नतमस्तक प्रणाम.